नमस्कार मंडळी, मी दीपाली आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. पण तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी आज पाडवा निमित्ताने श्रीखंड पुरी आणि वाटाणा बटाट्याची भाजी करत आहे. तर सगळ्यात आधी आपण आता वाटाणा बटाट्याची भाजी करत आहोत. तर मी आता 4-5 कांदे कापून घेतले आणि टोमॅटो, वाटाणे पण सोलून घेतलेले आणि बटाटा. तर आपण आता इथं कढई गरम करायला ठेवली आहे. याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम करून घेऊ आपण. तर आता आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकला आहे. आता हे कांदा टाकून घेऊया. कांदा पण चांगला लाल करून घ्यायचा आहे. तर आपला कांदा थोडासा लालसर झालेला आहे. आपण याला चांगलं परतून घेऊया. तर आपला आता कांदा परतून झालेला आहे. आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण चांगला परतून घेऊया. तर आपला आता टोमॅटो परतत आलेला आहे. याच्यामध्ये आपण आता अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया. आता अद्रक लसूणची पेस्ट आपण चांगली परतून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आपण आता 1 चम्मच हळद टाकून घेऊया. आणि 2 चमचे घरगुती मसाला टाकला. आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकला. याला चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे. तर आपला मसाला आता परतून झालेला आहे. पुन्हा त्याच्यामध्ये वाटाणा टाकून घेऊया. मी छोटे छोटे 3 बटाटे कापून घेतलेले आहे. याचे बारीक चांगले पीसेस करून घेतले. याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया. बटाटा पण चांगल्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे. तर आता बटाटा चांगला परतून झालेला आहे मसाल्यामध्ये. तर याच्यामध्ये आपण आता वाटाणे टाकून घेऊया. वाटाणे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे. याला पण चांगलं परतून घेऊया मसाल्यामध्ये. याला चांगलं 5 मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे चांगल्यापैकी. मग याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे.
तर आपण आता 5 मिनिटं चांगली भाजी परतून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेऊया. वाटाणा बटाट्याची भाजी आपण थोडीशी अशी घट्टसर ग्रेव्हीची करणार आहोत. तर याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून चांगलं हलवून घेऊया. तर याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि झाकण ठेवून याला आता 15-20 मिनिटं चांगले शिजून घेऊया भाजीला. मीडियम गॅसवर भाजी आपण शिजवायला ठेवूया आणि भाजी शिजेपर्यंत आपण आता पुऱ्यांचं पीठ मळून घेऊया. तर याच्यामध्ये मी तेल आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याला आपण आता पुऱ्यांचं पीठ घट्टसर मळून ठेवूया. तोपर्यंत आपली भाजी पण शिजते आणि भात पण झालेला आहे माझा वाला. आपण आता पुऱ्यांचं पीठ मळून घेऊया. तर आता आपलं पुऱ्यांचं पीठ मळून झालेलं आहे. तर बघूया आता आपल्या भाजीला उकळी आली का. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपली भाजी पण आता उकळलेली आहे आणि आडवं थोडंसं शिजत पण आलेली आहे. त्याला आपण चांगले अजून 10 मिनिटं शिजून घेऊया. तर भाजी शिजेपर्यंत आपण एका साईडला पुऱ्या काढून घेऊया. तर आता पुऱ्या बनवण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण आता गरम झाल्यावर तेल टाकून घेऊया आणि पुरी बनवून घेऊ. तर आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण कढईमध्ये पुऱ्यांसाठी तेल गरम करून घेऊ. तर आता आपलं तेल गरम झालं आहे. आपण आता पुरी बनवून घेऊया. तर आता आपली पुरी लाटून झाली आहे 3-4. तर आपण तेलामध्ये तळून घेऊ. आपली पुरी मस्तपैकी फुगलेली आहे. तर आपल्या पुऱ्या मस्तपैकी फुगलेल्या आहे आणि आता काढून घेऊया. तेल चांगलं नितरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे माझ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर बघू आता आपली भाजी झाली आहे का. भाजी पण मस्तपैकी शिजलेली आहे, घट्टसर झाली आहे. त्याला चांगली हलवून आपण आता गॅस बंद करून टाकूया आणि सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे माझे श्रीखंड पुरी आणि वाटाणा बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. तर बाय मंडळी, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर माझा रेसिपी आवडली तर नक्कीच तुम्ही कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय बाय.